शहरात गणपती बाप्पाच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला अनेक गणेश मंडळांनी जय्यत तयारी केल्याचे दिसून येत आहे. आता सर्वच गणेश मंडळांसह बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यात राजेंद्र कॉलनी येथील कार्यसिद्धी गणेशोत्सव मंडळ सुद्धा आता सज्ज झाले आहे. येथे अनेक सुंदर देखावे तयार करण्यात आले आहेत. मंडळाचे अध्यक्ष चेतन वानखडे यांच्या नेतृत्वात ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन करण्यात येणार आहे. राज्यभरामध्ये बाप्पांच्या आगमनाची सगळ्यांना चाहूल लागलेली आहे. बाप्पांच्या आगमनाला अवघ्या एका दिवसाची वेळ आहे. अशातच सगळीकडे आपल्याला बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू असताना दिसत आहे. आपण थेट आलेलो आहोत अमरावती मधील राजेंद्र कॉलनी येथे. राजेंद्र कॉलनी मधील जे कार्यसिद्धी गणेशोत्सव मंडळ आहे, इथले जे कार्यकर्ते, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. दादा, आपलं नाव? चेतन वानखडे. आपण काय कशा प्रकारे केलाय? इथे आम्ही मागील 12 वर्षापासून आम्ही खूप देखावे करत आहे. यावर्षी आमच्या आदियोगी नाथ यांचा देखावा करणार आहे. आणि तरी बाकी आम्ही मंडळाला कोणाकडून आम्ही वर्गणी सुद्धा घेत नाही. आम्ही स्वतः पर्सनल करून मंडळ चालवतो आहे. किती लोकांचं मंडळ आपलं? आम्ही कमीत कमी 50 लोकांचं मंडळ. आणि म्हणजे नेमकं कशा प्रकारे राहणार आहे? तयारी कशी सुरू आहे आपली? तयारी मॅडम, आज आमचा गणपतीला फक्त 2 दिवस बाकी. आम्ही आज आमचा सेटअप दिल्लीहून येणार आहे. उद्या सकाळपर्यंत इथे पोहोचणार आहे. अच्छा. आणखी काही नवीन योजना आपण काही केलेत का? आम्ही आणखी एक नवीन योजना अशी देणार आहे की झाडे जगवा आणि झाडे हे करा. आम्ही हे देणार आहे, नारा देणार आहे. वृक्षारोपण करणार आहोत. नारा देणार आहे. अच्छा.